माझ्यासोबत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आहेत। सर, दिल्लीवरून आता पुण्यात आलेला आहात आणि आता नेमकं पुढे काय असणार आहे? तुमच्यावर गुन्हा दाखल आहे। पहिले मी न्यायालयीन लढाई जामिनासाठी अर्ज करेल उद्या आणि त्याच्यानंतर मी ठरवेल की काय करायचं ते। आज रात्री तुम्ही पुण्यात थांबून उद्या बीडला जाणार? हां, कदाचित मी पोलीस खात्यात राहील नाही राहील ते सुद्धा सांगता येत नाही। तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, नेमका हा गुन्हा कुणाकडून दाखल करण्यात आला आणि काय नक्की आहे प्रकरण? बघा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा मी एक महिन्यापूर्वी एक वाक्य बोललो होतो मी आणि तिथे घ्या एक महिन्यापूर्वी की अमित देशमुख हे अकार्यक्षम लातूरमध्ये नेतृत्व आहे, त्यांच्या विरोधात एखादी कुत्रा जरी उभा केला तर ते निवडून येतील असं वक्तव्य केलं होतं। आणि एक महिन्यानंतर काल मी जेव्हा SP-ना चॅलेंज केलं आणि LCB PI-ना चॅलेंज केलं तेव्हा कालच गुन्हा दाखल झाला। म्हणजे ज्या दिवशी चॅलेंज केलं त्याच्या 2 तासातच गुन्हा दाखल झाला। एक महिना काय झोपला होता का तो फिर्यादी वकील? खळबळजनक आरोप करताय, पहिला तर इलेक्शनचा आणि दुसरा एन्काउंटरच्या ऑफरचा। इलेक्शनमध्ये नेमकं काय झालं होतं? किती पैसे तुम्ही घेतले? ते मी घेतले नाहीत इलेक्शनमध्ये, माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले। हां, ते पैसे तुम्ही परत का केले नाही? 7.5 लाख केले ना। परत केले? हां, 2.5 लाख रुपये खर्चले त्यातले। आता ह्या 8 दिवसात 2.5 लाख रुपये माझे खर्च झाले। आता धनंजय मुंडेचे तरी कुठे कष्टाचे होते ते पैसे? धनंजय मुंडेंनी कशासाठी हे पैसे दिले होते? बघा, ज्या पैशाच्या गाड्या पकडल्या होत्या ना तर ते शांत राहायचं प्रकरण आणि संध्याकाळी जी काही EVM मशीनला छेडछाड होईल त्या ठिकाणी ते दुर्लक्ष करायचं, त्यासाठी ती अमाऊंट होती। तुम्हाला 10 लाख रुपये दिले, असे किती अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंना पैसे दिले? 10-20 करोड 50 करोडपर्यंत 100 करोड ते खर्च जातो। आणि कोणी अधिकाऱ्यांनी ह्यात पैसे घेतले? सर्वच अधिकारी म्हणत नाही मी, माझ्यावरचे 1-2 सोडले तर सर्वच भ्रष्ट अधिकारी असतात। बैठक कुठं झाली होती पैसे घ्यायची किंवा कशा प्रकारे तुम्ही आले होते ना स्वतः? मी ज्या ठिकाणी आमची राहण्याची सोय केली होती ना, एक मंगल कार्यालय त्या ठिकाणी मला ते आले संध्याकाळी भेटायला आणि कासले साहेब तुम्ही खूप त्रास दिला आहे, आमचं 2-3 वर्ष झाले तुम्ही गाड्या चालू देत नाही, आम्ही काय तुमचं वाटोळ केलं, आमच्या राखेच्या गाड्या वाळूच्या गाड्या तुम्ही का मागं आमच्या हात धुवून लागले? मग त्या पैशासाठी तुम्ही गाड्या सोडत नव्हता किंवा काय असं होतं? नाही, पैशाचा विषय नव्हता काय, त्याच्या आधी पैसे तर हे इलेक्शनला आले, त्याच्या आधी मी अंबाजोगाई ट्रॅफिकला इंचार्ज होतो, त्यावेळेस मी हे त्यांच्या गाड्या हे करायचो, मी अडवायचो। तुमचे आणि वाल्मिक कराडचे संबंध कसे होते? संबंध असेच एकदम दोघांचे काय म्हणतात त्याला मी ऐकायचोच नाही। वाल्मिक कराड, धनंजय मुंडे सगळे PA ते म्हणायचे हा काय याच्या नादी लागू नका म्हणायचे, हा वेडा डॅशिंग आहे, हा एकदम हा सोडत नाही कोणाच्या बापाला। तुम्ही म्हणताय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी तुम्हाला ऑफर आली होती, अगदी 50 कोटीपर्यंत ऑफर आली होती? आली होती। कुठेही बैठक झाली? कशी ऑफर दिली? कुणी ऑफर दिली? SP ऑफिसलाच लोक येतात आणि SP ऑफिसलाच बैठक झाली होती। ते काय ऑफर डायरेक्ट देत नसतात किंवा डायरेक्ट तुम्हाला कुठला गृहमंत्री किंवा कोणता SP आदेश देत नसतो असा लेखीमध्ये, तर ते बंद दाराआड चर्चा असते आणि त्याच्यामध्ये मग ते त्यांना ज्या अधिकारी योग्य वाटेल ते बोलून घेतात। मीच एकटा नाही, 4-5, 10-12 अधिकारी घेतले असतील, कोणी नकार दिला असेल, कोणी काय बोललं असेल ते मला माहिती नाही। मी तर नकार दिला, म्हणलं असं माझ्याकडनं असं पाप होणार नाही, आत्ताच नाही कधीच होणार नाही म्हणलं, कारण न्यायदेवता बसलेली आहे, वाल्मिक कराडला ते शिक्षा देतील ना म्हणलं, उज्ज्वल निकम सारखे आता वकील आहेत, त्याला फाशी शिक्षा होणारच आहे। मग ते तर तुम्ही हे 4च प्रश्न विचारा, मी सांगितल्याप्रमाणे की तुमच्या इलेक्शनच्या दिवशी मला का माझ्या अकाउंटला पैसे आले आणि माझं का किडनॅपिंग करून मला माझं लोकेशन काढायचं लावा, हे 4 प्रश्नच विचारायला लावा तुम्ही। सगळे प्रश्न तुमच्या घरी बी तुमच्या चोरी झाली म्हणताय, कुणी चोरी केली, काय चोरी झाली? हे बघा, घरी चोरी झाली तर ते आता यांचेच कार्यकर्ते असू शकतात, धनंजय मुंडे वगैरे, कारण त्यांनाच भीती आहे ना की माझ्या घरात काहीतरी भेटेल पुरावे वगैरे। अरे पुराव्याचे काय मी एकच बंच ठेवतो का? एक माझ्यासोबत ठेवतो, एक तिथं ठेवतो, सगळीकडे ठेवतो। हां, काय घरात पुरावे होते तुमचे? आताच सांगत ना मी, एक बॉम्ब टाकणार मी। मग तुम्ही जर तुमच्याकडे एवढे पुरावे तर मग तुम्ही पुण्यात आला, पुण्यातनं दिल्लीला गेला, मग सरेंडर का झाला नाही? पळताय का तुम्ही? भीताय का? बीड पोलिसांची भीती वाटते का तुम्हाला? बिलकुल नाही, पोलिसांची भीती वाटत, मी उद्या सरेंडरच होणार आहे सकाळी। अगोदरच गुन्हा दाखल झाल्या का सरेंडर झाला? गुन्हा दाखल झाल्या बघा, तेव्हा मला म्हणजे मी विचार केला नाही किंवा कोणाची राय घेतली नाही। आता 2 दिवस झालं मी कोर्टाची, वकिलाची, सेक्शन किंवा मी स्वतः अभ्यास केला की त्या गुन्ह्यामध्ये काही दम नाही एवढा, जरी गेलो 8-15 दिवस तर बाहेर येईल। असं पळून किती दिवस पळणार मी? कारण मग मीडिया, जनता, फॅमिली सगळ्यांना त्रास होईल ना माझ्यामुळं आणि सगळे मला त्रास देतील, म्हणून मी घाबरलो त्या। तुमच्याकडे म्हणताय वाल्मिक कराडचे, धनंजय मुंडेंचे एवढे पुरावे आहेत,
अंजली दमाने यांना का तुम्ही हे पुरावे देत नाही? बघा, अंजली दमानेची तुम्ही हिस्ट्री काढा पहिले, ती काय होती, कोण होती. अंजली दमाने ही सर्वांची टीम होती ना एक. हे सगळे आम आदमी पार्टीचे अगोदर जे पूर्वीचे कार्यकर्ते होते बघा, ते सर्वमध्ये मुंबईला मी होतो ना तेव्हा मला माहिती आहे. यांनी काय हे 80% सामाजिक, 20% चांगले असतात. आमच्या काही तृप्ती देसाई वगैरे असे आहेत दोघं चौघं, ते चांगले असतात. पण काही जे आहेत ना अंजली दमानेंसारखे वगैरे, ते भ्रष्ट असतात. जेव्हा काही प्रकरण उचलायचे, त्यांचे डॉक्युमेंट काढायचे, त्यासाठी त्यांनी 10 माणसं ठेवलेली आहेत अंजली दमाने यांनी. आणि ते मंत्री, अधिकारी, वरिष्ठ लेवलचे, त्यांचे काही प्रॉपर्टीज काढायचे बाहेर, संबंध काढायचे, काही पुरावे गोळा करायचे आणि मग तोडपाणी करायची. म्हणजे जे काही आहे ते गोष्टी. तुम्हाला निलंबित केलं ह्या रागातून हे सगळं तुम्ही बोलताय, आता जे बोलताय ते? बिलकुल नाही, माझा राग कधी शांत झाला. पहिल्या 2 दिवसातच राग शांत झाला. मग आता तुमची मागणी काय आहे नेमकी? या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. मी जे आरोप केलेत त्याची फक्त चौकशी व्हावी. आत्ताचे जे बीडचे SP आहेत ते यात दोषी आहेत की ते चांगले आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? दोषी आहेत, त्यांना तर मी टॅब दिलेला आहे. तुम्हाला फोटो पाठवू का? कुणाला नाव काय त्यांचं? हे काय, आमच्या SP, बीडचे SP यांना मी टॅब दिलेला आहे. नीट बघू शकता तुम्ही. हा टॅब आहे देवीदास गात, आमचे इन्स्पेक्टर, आणि घेतला आहे मी लातूरमध्ये. त्यांच्या नावावर घेतला PIच्या. मोड ऑफ पेमेंट तुम्हाला दाखवतो आता. टोटल अमाऊंट आहे 97,000 आणि मोड ऑफ पेमेंट बघा ह्याच्यावरती बघा ना, हे मी त्यांना दिले मोड ऑफ कॅश, मोड ऑफ पेमेंट कॅश. ह्याची तारीख तुम्हाला दाखवतो ना, 1 मिनिट. हा SP आल्यानंतरचीच तारीख आहे यांची. हा कावतांना दिलाय मी. ते बी ह्या सगळ्यात सहभागी आहेत? हो, सगळं ह्या सगळ्यात नाही, फक्त हे असे गिफ्ट घेतात. भ्रष्ट आहेत. पुरावा आहे तेवढाच बोलायचं माणसाने. आणखी काय पुरावे आहेत का SP-च्या विरोधात? बस तेवढंच आहे पुरावा. आपण पाहतोय की रणजित कासले जे आहेत ते आता पुणे विमानतळावर आलेले आहेत आणि ते उद्या सकाळी बीड पोलिसांकडे शरण जाणार आहेत, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून देण्यात येते. तर जे बीडचे SP आहेत त्यांना मी टॅब गिफ्ट केला आणि त्याची पावती देखील त्यांच्याकडून दाखवण्यात येते. आता यामध्ये सत्यता किती सत्यता आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.